आणि मला संध्याकाळी रिपोर्टिंग. हो मॅडम, तर 2 मिनिट थांबा. मला काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आल्यानंतर तुम्हाला जाग येते. ही वस्तू आलीच कसं आता महानगर टाइम संपलाय तुमचा, तरी पण तुम्ही इथं आहो. बरोबर आहे का? अधिकाऱ्यांनी जे मला काम सांगितलं ते मी अधिकाऱ्यांनी करणार. काम सांगू द्या, काय फरक पडत नाही, पण टाइम संपलाय महानगरपालिकेचा, तरी पण तुम्ही इथं मी कसं काय? काल रात्री 8:30 पर्यंत जनावर पकडत होते MIDC मध्ये. टाइम संपलं तरी असं काय म्हणतोय मॅडम? हो थांबा. हो ही वस्तू इथं असणं योग्य आहे का? चुकीचं आहे. हे डम्पिंग ग्राउंड आहे का? नाहीये. मग हे अतिक्रमण विभागाचं जमीन आहे का? हो. गाई असते नाही लवकर 1 रुपयाचं चारा नसतं, 1 थेंब पाणी नसतंय. याच्या आधी पण आम्ही पुरुषांचे इथं असं सोडून इथे दिलेत का? अनेक जनावरं गाई. मेलेत आणि इथं आणलेले सगळे जनावर 90% जास्त जनावर जे आहेत, गाई बैल जे आहेत ना, ते सगळे कचायला लोणार तुमच्या रजिस्टर मध्ये आहे सगळ्या गोष्टी. आपल्या रजिस्टर मध्ये आहे सगळ्या गोष्टी. बरोबर आहे सर. आता हे सगळं मटेरियल इथं राहणं योग्य आहे का? म्हणूनच मला तो विषय आहे. माननीय तहसीलदार सरांनी इथं काय काय सामान आहे आणि ते बरोबर आहे का किंवा ते कसं डंप केलेलं आहे त्याची यादी घ्या लोणारकडून आणि ते व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करा आणि माझ्याकडे रिपोर्टिंग करा. खराच, पण हे सगळे आणलेत कोण? कोण आणलेत? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ते वॉचमॅनला बोलव. हे सामान कोण आणलं? हा? कट्टीमणी साहेबांकडे काय जबाबदारी आहे मॅडम? कट्टीमणी साहेबांकडे ह्याचं आहे, परवानाचा आहे. कसलं परवाना? त्यांच्याकडे वाहन म्हणजे आपलं फेरी परवाना. बरोबर. हे फेरी परवान्याचं हे सगळे उचललेलं माल जे आहे ते अतिक्रमणामधलं उचललेलं माल, बरोबर. मग हे इथं का आणून ठेवले तुम्ही? ही केबल कुठली एवढे मोठी? या सगळ्या गोष्टी आत्ताच तुम्हाला 4 दिवसाआधीच तुमच्याकडे सगळं झालेलं आहे. 2 दिवसापूर्वी झालेलं आहे. आज आपल्याला असं कळतं की आज आम्ही दुपारी येऊन गेल्यानंतर हे सगळे हालचाली सुरू झाली. आमचं म्हणणं काय माहिती आहे का, ज्यावेळेस इथं आणून गुरं सोडत होते त्यावेळेस एक काडीचं चारण होतं, एक काडी. आणि त्यावेळेस पण मी इथं आंदोलन केलं. आणि तुमचं दरवेळेस आल्यावर काय असतं माहिती आहे का, आमच्या प्रेमासमध्ये तुमचं काय काम आहे? आमचं काम नाही आहे हे आम्हाला पण माहिती आहे, पण हे तुम्ही नीट काम करत नाही म्हणून आम्हाला यावं लागतंय. तुमच्या माणसं नीट काम करत नाही म्हणून आम्हाला यावं लागतंय. सर मी आता जे काय आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ह्या वस्तू हलवू नका. हलवत आणि जे नाहीये कोणी मी. कट्टीमणी नाही आहे नाही, कोण ठेवले ते त्याच्यावर त्याचं रीतसर गुन्हा झालं दाखल पाहिजे करा. ना, झालं तर पाहिजे. बोलून घ्या ते. त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंडल अधीक्षकांना जो तुम्ही बोलला सर, मी आता मी सांगू शकतो मी इथे काय साहेबांना फोन करलो, फोन व्यस्त लागला आलं की सांगतो. नंबरला पण येतील तिथे. असं नाही ना मॅडम, ज्यावेळेस अधिकृत जबाबदारी होती त्यावेळेस कुठे काही केलं नाही. आणि आम्ही पडी काय म्हणून कुठल्याही गोष्टीला तुम्ही हे वापरताय का? अध्यक्ष नुसतं आलं तर तुम्ही चला इथून, चला आता जाला बाहेर, आता जायचं म्हणून हे सगळेजण आले अंगावर. कार्यकर्ते तुम्ही कार्यकर्ते नाही, मी कार्यकर्ते अध्यक्षांचा, तुम्ही कार्यकर्ते नाही. तुम्हाला माहिती काय म्हणलं तुम्हाला, मी माझा आधार कार्ड देतो. मी काय तुम्हाला माहित असून मी काय म्हणलं इथं आलो मॅडम, अंजली काकडे मॅडम म्हणून आले. त्यांच्या अधीक्षकांनी सांगितलं म्हणून सगळं त्यांनी जे काही इथं मटेरियल आहे केबल वगैरे सगळं त्यांनी ते नोट डाऊन करून 10-15 मिनिटांना तिथं एवढा दिवस नाही आधी 10-15 मिनिटांना सगळं विचारलंय. नमस्कार. विषय असा आहे सर की एक 3 दिवसापूर्वी कट्टीमणी म्हणून आरोग्य निरीक्षक आहेत आपले, वाहन फेरी परवान्यावर, त्यांनी काही सामान इथं कोंडवाड्याला आणून टाकलं होतं. ते मला आज सकाळी नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथं जाऊन लोणार म्हणून क्लार्क तुम्ही प्रत्यक्ष जावा आणि ते काय काय सामान त्यांनी ठेवलं आहे त्याचं पूर्ण व्यवस्थित डिटेलिंग मला पाठवा. त्यामुळं मी इथं आली आहे सर. सामान 1 मिनिट, जे क्लार्क होते ते सामान जप्त करताना त्यांना देते सरजी, 1च मिनिट. सर नमस्कार. लोणार ते सुपर मार्केटमध्ये सर ते आपण गाळा सील केलं होतं. भाडं म्हणजे पेंडिंग होतं त्यांचं 1.5 वर्षाचं. ते 2-3 नोटीस देऊन त्यांना भरलं नव्हतं, तरी पण ते त्यासाठी आपण ते सील केलं होतं, ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हे सामान सापडलं. महात्मा फुले सुपर मार्केट.
संभाजी शाळेसमोर. सर मी तिथून कंटिन्यू सरांच्या गाडीमध्ये टाकलं होतं. तुम्ही इकडं कसं काय मला पण माहिती. आणि मोठमोठे केबल आहेत. हो सर, मी स्वतः तिथं लिहिलेलं, यादी केलेलं. मी स्वतः यादी केलेलं आहे सर सगळं. हो सर. आणि आता इथे उतरवताना रिसिव्ह करून घेतलं. सर मी अजून तिथंच होतो, कंटिन्यू साहेबांनी इकडं आणलेलं तर मग ते अजून मला पण. हो सर, म्हणजे मी जॉईन झालो सर सप्टेंबरमध्ये. मला म्हणजे पूर्ण माहिती नाही आहे. मग एकदा ते सरांच्या ताब्यात दिल्यानंतर मग सर मला पण माहीत नाही म्हणजे पुढचं प्रोसेस कसं असं काय. ठीक आहे सर. हॅलो, इथं मोठमोठे केबल पण आहेत. केबल ते त्याच्यामध्ये आणि कम्प्युटरचे CPU आहेत, वजन काटा आहेत, कम्प्युटर आहे, टेबल आहे, ॲल्युमिनियमचे डोर आहेत आणि ते मोठा काटा नसते का त्याचा आहे. तो आहे माझा. परवा प्रोग्राम केला तर आता तुम्ही हे घेऊन यायचं जागा दिलंय.